पुण्याजवळील भीमा कोरेगाव इथे असलेल्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील लाखो आंबेडकर अनुयायी कार्यकर्ते पेरणे फाट्याच्या विजय स्तंभावर दाखल झालेत। 1 जानेवारीला देशभरातील अनेक आंबेडकर अनुयायी युवक युवती वृद्ध हे पेरणे फाटक जवळील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात। आज सकाळपासूनच या ठिकाणी लाखो आंबेडकरवादी दाखल झाले। तर भारताची स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं लोकार्पण करणार आहेत। लवकरच भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मोदी हिरवा झेंडा दाखवतील। वंदे भारत स्लीपर उसका कंप्लीट ट्रायल टेस्टिंग सर्टिफिकेशन पूरा हो गया और पहला रूट गुवाहाटी से कोलकाता, पहला रूट गुवाहाटी से कोलकाता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी आगामी कुछ ही दिनों में इस रूट पर पहली वंदे भारत स्लीपर को इनॉग्रेट करेंगे, फ्लैग ऑफ करेंगे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे उमेदवार आंदोलन करतायत। पुण्यातील सोलापूर हायवेवर असलेल्या रामटेकडीच्या जवळ हे इच्छुक उमेदवार खाली डोकं वर पाय असं आंदोलन करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे एकूण 10 उमेदवार हे सामूहिक आंदोलन करतात। राष्ट्रवादीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। सुप्रिया सुळेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अंकुश काकांचं करायचं काय? तिकडे मीरा भाईंदर मध्ये मात्र महायुती तुटलेली आहे। नरेंद्र मेहता स्वबळावर लढणार आहेत। पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं पत्रकार परिषद घेत शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती न करता स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे निवडणुकीचं नामांकन भरायचा आज शेवटचा दिवस होता। भारतीय जनता पक्षाने आपला सहयोगी पक्ष RPI आणि PRP यांच्यासोबत गठबंधन करून आज नामांकन भरले। एकूण 95 जागांमध्ये 87 नामांकन आम्ही भरले। 87 नामांकन, त्यामध्ये 1 जागा आम्ही RPIला दिली। 86 जागा आम्ही लढवतो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मीरा भाईंदरमध्ये जनदार हा भाजपाचा आहे आणि या सगळ्या जागा आमचे मेजॉरिटी आम्ही 70पेक्षा जागा आमचे निवडून येतील। शिवसेनाबद्दल काय झालं? शिवसेनाने आपला एक प्रस्ताव दिलेला, आम्ही आमचा एक प्रस्ताव दिलेला, पण ठीक आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं त्यांचा पक्ष वाढावं। काही कारणास्तव झालं नाही तर आता आम्ही मैत्रीपूर्ण लढू, तेही लढतात आम्ही लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।